तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आणि महिमा देतो की देवानं मला पुन्हा एकदा संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्यासाठी आणि त्याच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर मी छोटीशी प्रार्थना करतो. पवित्र पवित्र संदेश परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि महिमा देतो. माझे स्वर्गीय जिवंत देवा पुन्हा एकदाही मला संधी दिलास तुझ्या वचनातून बोलण्यासाठी. तू मला आशीर्वादित कर आणि वचन तुझ्या लोकांपर्यंत समजावं असं कर. माझ्या मी प्रार्थना करू येशू ख्रिस्ताच्या गोड्या प्रियांना मागतो, आमीन. तर देवाच्या नावाला आभार मानतो मी की खरोखर आजचा जो दिवस देवानं आपल्या जीवनामध्ये लागू दिला, देवाचा आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये अनेक लोकांना आजचा दिवस बघायला भेटलेला नाही या नवीन वर्षामध्ये, पण आपण किती लकी आहोत की देवानं या नवीन वर्षाचा दिवस आपल्याला दाखवला आहे. आणि आपण या जगामध्ये जगत असताना खरोखर देवावरती विश्वास ठेवून जगलं पाहिजे या नवीन वर्षामध्ये. आणि आपण आज वचनातून बघणार आहोत नीतिसूत्रे याचा 3वा अध्याय आणि वचन 5वं, की आपल्याला देव काय म्हणताय की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. बघा माझ्या प्रियानो, परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. कारण आपल्या जीवनात अनेक वेळा आपण स्वतःच्या समजुतीवर जगत असतो, चालत असतो, पण आपण देवाच्या वचनावर आपल्याला शिकवते म्हणजे देवाचं वचन आपल्याला शिकवते की खरा मार्ग विश्वासाचा आहे. विश्वास म्हणजे देवावरती विश्वास ठेवून चालणे, म्हणजे फक्त शब्दांनी मान्य नाही तर खरं पण आपलं अंतःकरण देवाला देणे. जेव्हा आपण देवावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्या आज्ञेत चालतो तेव्हा तो आपले मार्ग सरळ करत असतो. माझ्या प्रियानो, अडचणी आपल्याला येतच असतात, प्रश्न आपल्याला येतच असतात, पण देव कधीही आपल्याला सोडत नाही. माझ्या प्रियानो, आपली जबाबदारी आहे की प्रार्थना करणे, विश्वास ठेवणे आणि आज्ञाधार राहणे. कारण की आपण स्वतःवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. म्हणजे प्रियानो, आणि आपल्या बुद्धीनं न चालता तर आपण देवाला प्रार्थना करून आपल्याला बुद्धी मागितली पाहिजे त्याच्या इच्छेनं वागण्यासाठी, त्याच्या इच्छेनं चालण्यासाठी. हा आजचा आपल्याला मार्गदर्शन बोध करताय प्रियानो. आणि देवबाप करो हे वचन प्रत्येकाला आशीर्वादित करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.